मुंबईत नवीन कबूतरखाना सुरू करण्यासाठी मुंबई महापालिकेनं आता धडपड सुरू केली आहे। मुंबईतील सगळ्याच वॉर्डकडून नव्या कबूतरखान्यांच्या जागांचा शोध घेतला जातोय, आढावा घेतला जातोय। कबूतरखाने बंद करण्याबाबतचा वाद न्यायालयात पोहोचला, त्याला राजकीय वळण सुद्धा मिळालं। त्यामुळे कबूतरखाने सुरू झाल्यास ते लोकवस्तीपासून काही अंतर लांब असावेत असा एक निर्णय होताना दिसतोय। आता या सगळ्या संदर्भात जागेसंदर्भात आढावा घेतला जातोय। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडून। मीनाक्षी, काय अधिक माहिती? निश्चितच लाघवी, आपण पाहतोय मागच्या काही काळापासून कबूतरखान्याविषयी मोठ्या प्रमाणात वाद सुरू असताना मात्र हा संपूर्ण प्रकरण जो आहे तो न्यायालयामध्ये आहे आणि अद्यापही याच्यावरती अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाहीये। ज्या पद्धतीत सध्याची जर घटना आपण पाहिली तर वांद्र्यामध्ये 4 कबूतरप्रेमी जे आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। जसं पालिकेने फलक देखील लावले होते की जे खाद्यपदार्थ टाकतील त्यांच्यावरती फाईन देखील मारला जाणार आहे। असं असताना देखील आता कबुतरांना खाद्यपदार्थ टाकण्यासाठी न्यायालयाने ही बंदी देखील घातलेली होती। तरी सुद्धा हे आता 4 जण जे आहे आढळलेले आहेत आणि वांद्रा पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तर दुसरीकडे आपण पाहतोय की मुंबईत नवीन कबुतरांना सुरू करण्यासाठी जे कबूतरखाने आहेत ते सुरू करण्यासाठी मुंबई पालिका जी आहे ती आता वॉर्ड वाईज जी आहे ती नव्या कबूतरखान्यांची जागा जी आहे ती शोधत असतानाच पाहायला मिळते। खरं तर याचा संपूर्ण आढावा जो आहे तो काल घेण्यात आला होता। महापालिकेचे आयुक्त आणि महापालिका आरोग्य विभागाच्या या संपूर्ण निर्देशानुसार वॉर्ड अधिकाऱ्यांना नव्या कबूतरखान्यांसाठी जागेचा शोध जो आहे तो लागला आहे आणि त्याचनुसार आपण पाहतोय कबूतरखाने जे आहेत बंद करण्याबाबतचा वाद न्यायालयात जात असताना देखील यावरती अद्यापही अंतिम निर्णय झालेला नाहीये। सोबतच आपण पाहतोय की राजकीय वळण देखील याला आलं होतं, पण मात्र आताही आपण पाहतोय की कबूतरखाने सुरू करायचे झालेच तर लोकवस्तीपासून ते 500 मीटर अंतरावरती तयार करता येतील का याची देखील चाचपणी सध्या मुंबई महापालिका करत आहे आणि ही संपूर्ण जागा जी आहे ती विभाग स्तरावरती देखील शोधल्या जातील। मात्र या सगळ्याच दाटीवाटीचा परिसर आहे। मुंबई शहर म्हटल्यावरती संपूर्ण परिसर जे आहे ते दाटीवाटीची वस्ती आहे आणि असं असताना शहरामध्ये अशा पद्धतीचं निकष लावता येणार नाही असं देखील आढळून आलेलं आहे। त्यामुळे एकूणच कबूतरखान्यांच्या या सगळ्यात जे अनधिकृत बांधकामं जी आहेत ती हटवली गेलेली आहेत। तसंच कबुतरांसाठी जमा केलेले जे खाद्यपदार्थ जे आहेत ते देखील अनेक भागातून हटवण्यात आलेलं आहे। त्यामुळे एकूणच आता येत्या काळामध्ये काय नेमकं राज्य सरकारची जी काही पावलं असतील ती देखील पाहणं महत्त्वाची राहणार आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।